नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 13 ऑगस्ट 2026. 6 वाजून सायंकाळचे 33 झालेत आणि मी शेतामध्ये पाहू शकता असा तांबडा आभाळ झालाय बघा. जिथं जिथं तांबडा आभाळ होतं, आता हे आमचं धामणगाव आहे, तर याच्या पलीकडे आष्टी जालना जिल्हा इकडून आहे. तर आष्टी ह्या परिसर आहे बघा, आष्टी घनसावंगी हे परिसर आहे. तर जिथं तांबडा आभाळ होईल त्या ठिकाणी मात्र 72 तासात त्या ठिकाणी पाऊस पडणार म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. हा अंदाज निसर्ग सांगतो म्हणून म्हणतो शेतकऱ्यांनी यापुढे कोणाला विचारत जाऊ नका. असं वारं सुटलं तर मला देखील पाऊस विचारायचा नाही, तुम्ही तुमचं हुशार व्हायचं. तांबडा आभाळ झालं की 72 घंट्यात त्या भागात पाऊस येणार एवढं मात्र निश्चित ठरवायचं. तर राज्यात सांगायचं झालं तर आता 13 ऑगस्ट पासून ते 17 ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये विदर्भामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. मग विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा आणि मालेगाव आणि नाशिक. कशामुळं एक कमी दाबाचा पट्टा आहे ते आता जाणार आहे. त्याच्या पाठीमागे दुसरा एक आहे, 2 कमी दाबाचे पट्टे ते मध्य प्रदेश मार्गाने इकडे गुजरातकडे आणि एक राजस्थानकडे जातील. त्याच्यामुळे काय होईल, त्या सीमालगत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील आज असं जिथं जिथं तांबडा आभाळ झालेलं ना तिथे ह्या 2-4 दिवस 17 तारखेपर्यंत भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. मोठा पडणार नाही, वडी नाले वाहणारा मुसळधार असा नाही पडणार, पण अर्ध्या घंट्याचा, 1 तासाचा, 20 मिनिटाचा, 10 मिनिटाचा पाऊस पडणार आहे. पिकाला झोपला असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा. आणि त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, तिकडे देखील सरीला चालू राहतील, खूप काय मोठा राहणार नाही म्हणून अंदाज लक्षायचा. कोकण पट्टीत तर मात्र कोकण पट्टी कोल्हापूर पासून ते पालघर पर्यंत मात्र 18 ऑगस्ट पर्यंत चांगला जोराचा सरीव सुरू राहतील म्हणून हा अंदाज कोकण पट्टीपासून ते पालघर पर्यंत ह्या सर्व 7 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना लक्षायचा. पण त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो, मग राज्यात आणखीन परत मोठा पाऊस कधी येणार आहे तर सप्टेंबरच्या या ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एक विदर्भातच मोठा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. कारण की एक कमी दाबाचा पट्टा तयार होईल आणि ते पाऊस काय होईल, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात धुमाकूळ घालील आणि मराठवाड्यात काय करील, मराठवाड्यामध्ये मग तिकडे मुसळधार पाऊस पडला तर इकडे रिमझिम पाऊस पडेल. म्हणून सप्टेंबर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मात्र परत एकदा वातावरण तयार होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मात्र परतीचा पाऊस जोरदार राहणार आहे म्हणून हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा.